जिम मध्ये प्रोग्रेस का होत नाही याचं एक खूप मोठं रिझन आहे. कोणताही बॉडी पार्ट ट्रेन करताना प्रत्येक सेटच्या प्रत्येक रेप मध्ये तुमचं मसल माइंड कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे. एक्सरसाइज करताना बॉडीची मुवमेंट कशी होते याकडे तुमचं इंटरनल आणि एक्सटर्नल फोकस असणं खूप गरजेचं आहे. हे काही हायपोथेटिकल किंवा काल्पनिक कन्सेप्ट नाही, तर सिद्ध झालेला एक सायंटिफिक कन्सेप्ट आहे. माइंड मसल कनेक्शन बद्दल बरेच लोक बोलतात, पण त्याचा खरा अर्थ आणि उपयोग सांगत तर कुणीच नाही. बॉडी बिल्डिंग मध्ये जेव्हा आपण एखादा मसल ट्रेन करतो तेव्हा त्याचा मसलचा योग्य प्रकारे कॉन्ट्रॅक्शन जाणवणं अत्यंत महत्वाचं असतं, कारण त्यातूनच मसलला चांगलं स्टॅम्युलेशन मिळते. बरेच लोक डेली एक्सरसाइज करतात पण हवी तशी ग्रोथ होत नाही, कारण प्रत्येक रेप मध्ये त्या मसलचं फिलिंग आणि कॉन्ट्रॅक्शन अनुभवतच नाही. तुमचं पोस्चर बरोबर असतो, रेंज ऑफ मोशन ही परफेक्ट असते. तुम्ही जो मसल ट्रेन करत आहात तो मसलच जर लक्षात ठेवला तरच त्या एक्सरसाइजचा योग्य फायदा होतो. तुम्ही एक्सरसाइज करत असताना समोरच्या मिरर मध्ये पाहून त्या मसलला लक्षात ठेवून करत गेलात तर त्याची स्टॅम्युलेशन अजून चांगली होते. आणि जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करत आहात तोच मसल फील होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने माइंड मसल कनेक्शन तयार होतं. याच ताळमेळला बॉडी बिल्डिंगच्या लँग्वेज मध्ये माइंड मसल कनेक्शन बोलतात.